नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या डायट मध्ये बघा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ आय सेक्शन. बघा आय सेक्शन मध्ये पहिलं सम आपल्याकडे आहे. आय सेक्शन इज मेड अप ऑफ बॉटम फ्लेंज ऑफ 200 mm बाय 10 mm. बघा ही एक बॉटम फ्लेंज आपल्याकडे 200 बाय 10 mm. त्यानंतर बघा फ्लेंज टॉप फ्लेंज आपल्याला दिली आहे 150 बाय 10. बघा ही टॉप फ्लेंज आहे 150 बाय 10. त्यानंतर वेव आहे 350 बाय 10. बघा ही जी वेव आहे ती 350 बाय 10 आहे आणि ओव्हरऑल जी डेप्थ तुम्हाला दिली ती आहे 370 mm. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एल सेक्शन, टी सेक्शन ॲज अ सेम कंडिशन आपल्याकडे आय सेक्शन आहे. तर बघा इथे तुम्हाला रेक्टँगल दिसतोय. सेकंड फिगर बघा रेक्टँगलच आहे, थर्ड फिगर बघा रेक्टँगलच आहे. याचा अर्थ आपण इथे एरिया ऑफ रेक्टँगलचे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायचे. बघा पहिले आपण फाइंड आउट करू A1. बघा एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेथ 150 into 10 हा निघतो आपल्याकडे 1500 mm स्क्वेअर. दुसरा आपल्याकडे A2 इज इक्वल टू इथे बघा लेंथ इनटू ब्रेथ 350 बाय 10 3500 mm स्क्वेअर. त्यानंतर A3 बघा तिसरी फिगर 200 into 10 2000 mm स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण तिन्ही यांची आपण एरिया काढून घेतलेले. त्यानंतर आपण एरियाची टोटल करून घ्या. एरिया इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3. डायरेक्टली करा 1500 प्लस 3500 प्लस 2000. बघा इथे झाले 1500 प्लस 3500 आणि प्लस 2000. म्हणजे इथे बघायला गेलं 4 5 6 7 7000 mm स्क्वेअर. बघा टोटल एरिया आपल्याकडे निघून गेलाय 7000. त्यानंतर बघा एरिया तुमच्याकडे निघाला x बार. बघा याच्यामध्ये आय सेक्शन मध्ये बघायला गेलं जी मोठी फ्लेंज तुम्हाला दिसते आहे ती किती आहे 200. तिचा डायरेक्टली सेंट्रॉइड निघतो 200 डिवाइड बाय 2 100 mm. त्यानंतर बघा y1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे बघा 10 प्लस 350 प्लस 10 प्लस 350 प्लस 10 350. बघा याचा सेंट्रॉइड काढायचा y1 चा. लक्षात घ्या ही पहिली फिगर आहे 10 प्लस 350 प्लस 10 बाय 2 म्हणजे हा झाला 360 इकडे 5 365 mm. त्यानंतर बघा y2 मध्ये बघा हा 10 प्लस 350 डिवाइड बाय 2 350 चा डिवाइड बाय 2 175 प्लस 10 185 mm. त्यानंतर बघा y3 मध्ये बघायला गेलं तर 10 डिवाइड बाय 2 5 mm. तर बघा आपल्याकडे y1 y2 y3 चा फाइंड आउट झालेले आहे. y बार चा तुम्हाला फॉर्म्युला माहिती y bar is equal to a1 y1 plus a2 y2 plus a3 y3 divided by total area म्हणजे a1 plus a2 plus a3. आता लक्षात घ्या a1 1500 into y1 365 plus a2 3500 into y2 185 plus a3 2000 into y3 5 divided by total area. टोटल एरिया आपल्याकडे आहे 7000. आता याचं कॅल्क्युलेशन करा. बघा 1500 into 365 plus 3500 into 185 plus 2000 into 5 divided by 7000. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे y बार फाइंड आउट होतोय 172.14 mm. म्हणजे बघा अशा पद्धतीने फक्त इथे तुम्हाला तीन रेक्टँगल असतील. तीन रेक्टँगलची तीन एरिया आपल्याला फाइंड आउट करायचे. y1 y2 y3 हे सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरून आपण y बार टोटली फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द सेंट्रॉइड ऑफ आय सेक्शन विथ द फॉलोइंग डिटेल्स. बघा टॉप फ्लेंज आहे 200 बाय 10. बघा टॉप फ्लेंज तुम्हाला दिसते 200 बाय 10.
बॉटम फ्लेंज आहे 100/20, वेबची थिकनेस तुम्हाला दिली त्यांनी 15 आणि ओव्हरऑल जी डेप्थ आहे ती 250. आता ओव्हरऑल डेप्थ तुमच्याकडे बघायला 250, तर वेब किती येणार आहे आपला तर लक्षात ठेवा, इकडचा हा 10 आणि हा 20 30 आणि 250 मधनं 30 मायनस झाले तर ही आपल्याकडे वेब निघते 220 mm. तर बघा याला तर नंबर द्या, फिगर नंबर 1, फिगर नंबर 2 आणि फिगर नंबर 3. आता तीन फिगर मध्ये बघा तिन्हीची तिन्ही पण आपल्याकडे रेक्टेंगल आहे, तर आपण एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला अप्लाय करू. बघा पहिला एरिया 1 लेंथ इंटू ब्रेथ 200 इंटू 10 इज इक्वल टू 2000 mm स्क्वेअर. दुसरे बघा वेब मध्ये बघा इथे रेक्टेंगल आहे, लेंथ इंटू ब्रेथ A2 220 इंटू 15. बघा त्याचा एरिया 220 इंटू 15 3300 mm स्क्वेअर. A3 बघा, A3 मध्ये बघा लेंथ इंटू ब्रेथ 100 इंटू 20. बघा हा एक होतो आपल्याकडे 2000 mm स्क्वेअर. बघा तिन्ही एरियांची आपण ऍडिशन करून घेऊ. 2000 प्लस 3300 प्लस 2000. बघा 2 प्लस 2 4, 4 प्लस 3 7, 7300 mm स्क्वेअर. बघा हा टोटल एरिया आपण इथे काढून घेतलाय. त्यानंतर बघा जिथं मोठी फ्लेंज आहे तिचा एक्स बार डायरेक्टली निघून जाईल. मोठी फ्लेंज आहे त्याच्यातली लेंथ आपल्याकडे 200 आहे, 200 डिवाइड बाय 2 म्हणजे 100 mm. बघा एक्स बार तर आपला इथे निघालेला आहे. y1 मध्ये बघा y1 इज इक्वल टू 20 प्लस 220 प्लस y1 बघा 10 त्याचा सेंट्रॉइड आहे डिवाइड बाय 2. 220 प्लस 20 240 प्लस 5 245 mm. y2 मध्ये बघा पुन्हा 20 ऍड करा, 20 प्लस 220 त्याचा सेंट्रॉइड डिवाइड बाय 2 110 प्लस 20 130 mm. त्यानंतर बघा y3 चा सेंट्रॉइड आपल्याला काढायचा आहे 20 डिवाइड बाय 2 हा होतो आपल्याकडे 10 mm. बघा y1 इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइड बाय टोटल एरिया. आता फक्त व्हॅल्यू पुट अप करा. एरिया 1 बघा 2000 इंटू y1 245 प्लस a2 3300 इंटू y2 130 प्लस a3 2000 इंटू y3 10 डिवाइड बाय टोटल एरिया 7300. बघा याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 2000 इंटू 245 प्लस 3300 इंटू 130 प्लस 2000 इंटू 10 डिवाइड बाय 7300. बघा y बार आपल्याकडे निघतोय 128.63. बघा अशा पद्धतीने आपण इथे x बार आणि y बार या आय सेक्शन मध्ये आपण फाइंड आउट करतो.